लवकरच संक्रांत चालू होते आणि संक्रांतीपासून हळदी कुंकाचे कार्यक्रम सुद्धा आपण घरी करत असतो. अशा वेळेस घरी आलेल्या बायकांसाठी आपल्याला काहीतरी पोटभरीचा, चटपटीत, झणझणीत आणि सगळ्यांना आवडणारा नाश्ता पटकन बनवायचा असतो. तर आजपासून आपण नाश्ता सिरीज चालू केलेली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धने, जिरे, बडीशेप घेतलेले, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता हे एकत्र घ्यायचं आहे. त्याचं वाटण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे. नंतर कढईमध्ये तेल घालायचे, जिरी मोहरी घालायची आहे, केलेलं वाटण घालायचं आहे, हळद हिंग घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. परतून घेतल्याच्या नंतर शिजून घेतलेले बटाटे गार करायचे. गार झाल्याच्या नंतरच आपल्याला बटाट्याची भाजी करायची, त्यासाठी हा बटाटा वापरायचा आहे. नंतर बटाट्याचं फोडून घेतलेले मॅचरने बारीक करून घ्यायचं, मीठ घालायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि भाजी चांगली परतून घ्यायची. साधारणतः 7-8 मिनटं तरी भाजी चांगली परतून घ्यायची. परतून झाल्याच्या नंतर तोपर्यंत पीठ घालून घ्यायचं. पिठामध्ये मी फक्त मीठ घातलेले, ओवा घातलेला आहे, थोडीशी हळद घातलेली आहे आणि जरासं असं धार तुटेपर्यंत पीठ घालून घ्यायचं. जास्त पातळ किंवा घट्ट असं पीठ अजिबात घालून घेऊ नका. त्यानंतर भाजी पूर्ण गार होऊन द्यायची. मग याचे वडे असे थापून घ्यायचे. मी इथे चपटे वडे बनवून घेते. तुम्हाला जर गोल वडे बनवायचे असेल तर गोल वडे बनवून घ्यायचे. भाजी वडे थापताना किंवा वडे बनवताना त्यामध्ये कोथिंबीर तुम्ही इथे घालू शकता. नंतर तेल चांगलं तापलेलं पाहिजे. गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती वडे तळण्याचे फायदे म्हणजे वडे चांगले कुरकुरीत होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडे अजिबात तेलकट होत नाही. तर इथे बघू शकता वडापावचा